मी परमेश्वराचे मनापासून आभार मानत आहे. सुरेखा मॅडमने सुंदरसे गीत गाऊन प्रभूची स्तुती आराधना केली आणि परत एकदा देवाचं वचन तुम्हापर्यंत घेऊन येण्याची देवाने मला एक संधी दिली. याबद्दल मी मनापासून परमेश्वराची स्तुती करतो. या दिवसामध्ये 21 पिढ्यांपैकी 13 नंबरची पिढ्यापर्यंत आपण आलोत आणि 13व्या पिढ्यामध्ये काही मोठा गॅप आहे. पहिला गॅप की बलवान देवदूताने सुवार्ता प्रसार केली आणि त्याच्याजवळ एक पुस्तक होतं ते आपण पाहिलं. आणि दुसरं जे आहे तर 2 देवाचे सेवक पृथ्वीवर आलेले आहेत. तर मागच्या क्लासमध्ये मी तुम्हाला सांगितलं की एक हनोक आणि एक एलिया, कारण इब्री 9:27 प्रमाणे मनुष्याला एकदाच मरण आणि त्यानंतर त्यांचा काय आहे, न्याय आहे. एलियाला मरणाचा अनुभव आला नाही कारण तो स्वर्गात उचलला गेला. हनोकला पण मरणाचा अनुभव आलेला नाही, ते सुद्धा उचलल्या गेले. आणि म्हणून शेवटच्या काळात म्हणजे ज्यावेळेस देवाचे लोक उचलल्या गेले त्यावेळेस जे जगात राहिलेले जे लोक आहेत ते चिनबिन झालेले आहेत. 2 गटातले लोक चिनबिन झाले. एक नामधारी ख्रिस्ती जीवन जगणारे आणि नंबर 2 सत्यवचन माहिती असून मागं आलेले. तर हे 2 गटातले लोक पृथ्वीवरती इतके चिनबिन झाले की ते सत्याच्या शोधात आहेत. परंतु त्यावेळेस प्रभूचे सेवक त्यांना शिकवण्यासाठी नाही आणि देवाचं वचन त्यांना वाचन करण्यासाठी नाही. आणि अशा परिस्थितीत देवाने आपले हे 2 देवाचे सेवक पाठवले आणि 3.5 वर्ष या पृथ्वीवरती त्यांनी देवाच्या वचनाची सुवार्ता सांगितली. कारण तो जो काळ आहे तो पिढेचा काळ आहे. 7 वर्ष जो ख्रिस्त विरोधकांचा काळ आहे त्याच्यापैकी 3.5 वर्ष पिढेंचे काळ आणि त्यानंतरचे 3.5 वर्ष महापिढेचे काळ आहे. तर हे 3.5 वर्ष जे आहेत हे पवित्र लोक, देवाचे लोक, प्रार्थना करणारे लोक यांना अतिशय पीडा दिलेली आहे. आणि म्हणून त्या लोकांना देवाचं वचन सांगण्यासाठी हे 2 देवाचे सेवक परमेश्वराने पृथ्वीवर पाठवले. तर हे पृथ्वीवर पाठवल्याच्या नंतर एक वचन आपण वाचन करूया. प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय 11 आणि वचन 6, 5 आणि 6. आणि वचन 6 सांगते की त्यांच्या संदेश सांगण्याच्या दिवसात पाऊस पडू नये म्हणून आकाश बंद करण्याचा त्यांना अधिकार दिलेला आहे. पाण्याचे रक्त करण्याचा अधिकार त्यांना पाण्यावर दिला आहे आणि वाटेल तेव्हा पृथ्वीला सर्व पिढ्यांनी पीडित करण्याचा अधिकार पण त्यांना दिलेला आहे. तर किती प्रकारचे अधिकार आहेत? पाण्याचा अधिकार आहे, त्यानंतर पाण्याचं रक्त करण्याचा अधिकार आहे आणि पृथ्वीवरच्या लोकांना वाटेल तेव्हा पीडा देऊन पीडित करण्याचा अधिकार आहे. परंतु वचन 5 मध्ये त्यांना जे लोक उपद्रव करू पाहतात तेव्हा यांच्या तोंडातून अग्नी निघून ते भस्म पण झालेले आहे. म्हणजे हे जे 2 देवाचे सेवक पृथ्वीवर 3.5 वर्षाच्या काळात संदेश देण्यासाठी आलेत तेव्हा देवाने 4 प्रकारचे अधिकार त्यांना दिलेले आहेत. म्हणजे या जगात ते आल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये 4 प्रकारचे अधिकार आहे. पहिला अधिकार आपण त्या दिवशी पाहिला
की त्यांच्या तोंडातून अग्नी निघाली आणि अग्नीच्या द्वारे लोक भस्म झाले. हा पहिला अधिकार. दुसरा अधिकार, संदेश सांगण्याच्या दिवसात जे लोक कठीण मनाचे आहेत, जे लोक देवाच्या विरोधात पाप करणारे आहेत, त्या लोकांना एक सबक देण्यासाठी पाऊस थांबवण्याचा अधिकार आहे, म्हणजे दुष्काळ आणण्याचा पण अधिकार आहे. आणि नंबर 3, पाण्याचं रक्त करण्याचा पण अधिकार आहे. आणि नंबर 4, पृथ्वीवरच्या लोकांना पाहिजे त्या परिस्थितीत वारंवार त्यांना पीडित करण्याचा पण अधिकार त्यांना दिलेला आहे. तर मागच्या क्लासमध्ये एक अधिकार आपण पाहिला. कोणता पाहिला? मागच्या क्लासमध्ये कोणता अधिकार पाहिला? कोणाला आठवत नाही का? तोंडातून अग्नी निघालेला अधिकार पाहिला. ओके. तर तोंडातून अग्नी निघल्याच्या नंतर जे जे लोक त्यांना धरू पाहतात, जीवे मारू पाहतात, किंवा त्यांना बंदीगृहात अटक करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा तेव्हा त्यांच्या तोंडातून अग्नी निघायची. आणि अग्नी निघल्याच्या नंतर नाही का, पहिले राजे अध्याय, मला असं वाटते दुसरे राजे अध्याय 1, 9 ते 11 वचन आपण पाहिलेलं होतं. त्याचं स्पष्टीकरण देताना की जेव्हा जेव्हा लोक त्यांना धरू पाहतात, तेव्हा तेव्हा परमेश्वराच्या दासाच्या मुखातून काय निघाली? अग्नी निघाली. आणि अग्नीच्या द्वारे त्या लोकांना भस्म केलं, हे आपण पाहिलं. आज आपण दुसरा अधिकार बघणार आहोत. प्रगटी 11 आणि वचन 6, त्यांना संदेश सांगण्याच्या दिवसात पाऊस पडू नये म्हणून आकाश बंद करण्याचा अधिकार दिलेला आहे. काय दिलेला आहे? संदेश सांगत असताना अनेक प्रकारचे लोक त्या 2 देवाच्या सेवकांना त्रास देत आहे. कारण परमेश्वराचे लोक उचलले गेले आणि सैतानाचा काळ चालू झाला, स्वापदांचा काळ चालू झाला, खोटेपणाचा काळ चालू झाला. आणि मग त्या 2 देवाच्या सेवकांना कसे जगू देतील? वेगवेगळ्या प्रकारचा छळणूक त्यांची करत आहेत, वेगवेगळ्या प्रकारची अडवणूक त्यांची करत आहे, वेगवेगळ्या प्रकारचे हाणमार करण्याचा प्रयत्न करत आहे. तर त्यावेळेस पहिली गोष्ट आपण पाहिलो की त्यांच्या तोंडातून अग्नी निघाली, अनेक लोक भस्म झाले. त्यानंतरही काही लोकांनी या 2 देवाचे सेवक हनोक आणि एलिया यांना परत त्रास द्यायला सुरुवात केला. परत आणि परत त्रास द्यायला सुरुवात केल्याच्या नंतर वचन 6 आम्हाला सांगते की देवाचं वचन ते शिकवत असताना, देवाचं वचन पृथ्वीवरच्या लोकांना सांगत असताना, ज्यांनी देवावर विश्वास ठेवून मागे गेलेले आणि जे सत्य माहिती असून सत्यापासून दूर गेलेले, अशा 2 प्रकारच्या गटात ते लोकांना स्वार्थ प्रसार करत असताना त्यांना जेवढा काही त्रास होत होता, त्या त्रासाच्या काळात त्यांना दुसरा एक अधिकार होता, पाऊस थांबण्याचा. कोणता अधिकार होता? पाऊस थांबवण्याचा. आणि मग बायबल आम्हाला सांगते की त्यांनी त्या काळामध्ये पावसाला आज्ञा केले आणि पाऊस थांबलेला आहे. मग आता एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, जुन्या करारात एलिया ज्यावेळेस जगात होता, त्यावेळेस त्यांनाही त्रास देणारे भरपूर लोक होते, त्यांनाही मानसिक टॉर्चर करणारे भरपूर लोक होते. तेव्हा एलियाने काय केलं? परमेश्वराकडे प्रार्थना केली. आणि देवानं किती वर्ष पाऊस थांबवला? 7 वर्ष. 3.5 वर्ष. पहिल्या राजा अध्याय 17, 1 ते 4 मध्ये ते वचन आहे. पहिले राजे अध्याय 17, 1 ते 4
मध्ये आहे की त्या ठिकाणी बरेच काही ख्रिस्त विरोधक होते त्या काळातले. खूप काही मानसिक टॉर्चर करणारे होते, स्वापदांची भक्ती करणारे होते, निर्माणकर्त्याला सोडून निर्मितीच्या पाठीमागे लागणारे होते. तेव्हा एलियाने प्रार्थना केली, परमेश्वराकडे त्यांनी प्रार्थना केली आणि देवाने त्याची प्रार्थना ऐकली आणि 3.5 वर्ष पृथ्वीवर काय पडला नाही, पाऊस पडलेला नाही. 3.5 वर्ष लोकांचे हालांचे हाल आणि बेहालांचे बेहाल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यानंतर 3.5 वर्षांच्या नंतर परत एलियाने परमेश्वराकडे प्रार्थना केली, जिवंत देवाला हाक मारले आणि पहिले राजे 17 अध्याय जर तुम्ही पाहाल तर परमेश्वराने एलियाची प्रार्थना ऐकून आकाशातून काय दिला, भरपूर असा पाऊस दिलेला आहे. म्हणजे जुन्या करारात एलियाने प्रार्थना केली तेव्हा 3.5 वर्ष पाऊस थांबला. नवीन करारात प्रगटी 11 आणि वचन 6 या देवाच्या सेवकांनी प्रार्थना केली आणि 3.5 वर्ष पाऊस थांबला. म्हणजे हा सेवक कोण आहे, एलियाच आहे. कोण आहे, एलियाच आहे. का, कारण इब्री 9:27 प्रमाणे मनुष्याचा जन्म एकदाच आहे, मरण एकदाच आहे आणि त्यानंतर न्याय आहे. परंतु एलियाला मरण आलं नाही, हनोकला मरण आलं नाही आणि 2 व्यक्ती पृथ्वीवर येऊन मृत्यू पावायचे आहे. पण मृत्यू पावण्या अगोदर स्वर्गाचं राज्य कसं आहे, सुखलोक कसा आहे, परमेश्वराचं प्रेम कसं आहे, परमेश्वराच्या घरात कुठकुठल्या प्रकारच्या सुख सुविधा आहे, या सगळ्या प्रकारची माहिती या हनोक आणि एलियाला आहे. कारण ते देवाजवळ आहेत. स्वर्गात उचलल्या गेल्यानंतर तर तिथली माहिती घेऊन ते पृथ्वीवर आलेत आणि तिथली माहिती ते पृथ्वीवरचे जे नामधारी ख्रिस्ती लोक आहेत किंवा देवापासून दूर गेलेले आहे त्यांना शिकवत असताना, त्यांना जिवंत देवाकडे वळत असताना जे काही स्वापद आणि ख्रिस्त विरोधक आहेत त्यांनी भयंकर त्रास दिलेला आहे. आणि भयंकर त्रास दिल्याच्या नंतर दुसरा अधिकार हनोक आणि एलियाला मिळाला आणि त्यांनी आकाशाकडे प्रार्थना केले आणि 3.5 वर्ष काय झाला, पाऊस थांबला आणि संपूर्ण पृथ्वीवरती काय पसरला, दुष्काळ पसरलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारचा दुष्काळ पसरलेला आहे. आणि म्हणून प्रवेश ख्रिस्त या जगात असताना मत्ती 6 अध्याय आणि 31, 32 आणि 33 वचन सांगते की काय खावं, काय प्यावं, काय पांघरावं याची तुम्ही चिंता करत बसू नका. तर सर्वप्रथम तुम्ही देव आणि देवाचं राज्य शोधा, म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. कारण हे सर्व परराष्ट्रीय लोक चिंता करतात. काय खावं, काय प्यावं, काय पांघरावं या सगळ्या प्रकारची चिंता परराष्ट्रीय लोक करतात. मत्ती 6, 31, 32, 33 बघा. तुम्हाला कशाची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. हे तुमचा स्वर्गीय पिता तुम्हाला देणार आहे. परंतु अट काय सांगितली येशूने, पहिल्याने तुम्ही देव आणि त्याचं राज्य काय करा, शोधा, सर्व काही तुम्हाला मिळेल. आणि म्हणून परमेश्वराच्या प्रिय लोक हो, या दुष्काळाच्या महाभयंकर पिढ्यांमध्ये तुम्ही नसावं, तर येशू ख्रिस्ताबरोबर तुम्ही स्वर्गात घेतले जावं. म्हणून सर्वात प्रथम तुम्ही देव आणि त्याचं राज्य शोधा. जग आणि जगातलं वैभव शोधू नका, जग आणि जगातलं राज्य शोधू नका. कारण पृथ्वीवर मनुष्याला स्तोत्र 90 वचन 10 प्रमाणे 70 ते 80 वर्षाचं आयुष्य आहे. ते पण कष्टमय, दुःखमय आणि लवकर संपणार आहे. आणि म्हणून सर्वप्रथम तुम्ही देवाचं राज्य शोधा,
देव सर्व काय देणार आहे, परंतु ज्यांनी देवाचं राज्य शोधलं नाही आणि जे येशूच्या गुप्त आगमनात उचलल्या गेले नाहीत आणि ते जर जगातच आहेत आणि जग आणि जगातल्या लोकांप्रमाणे जीवन जगत आहे, तर परमेश्वराच्या दासांच्या द्वारे आकाशातून पाऊस थांबलेला आहे 3.5 वर्ष. आणि आकाशाने पाऊस थांबवला. मनुष्य पाणी पिल कसा हो, मनुष्य पाणी वापरेल कसा हो. त्याला पिण्यास पाणी पाहिजे, स्वयंपाकास पाणी पाहिजे, शेतीवाडीला पाणी पाहिजे, पाणी प्रत्येक गोष्टीला पाहिजे. 3.5 वर्षाचा दुष्काळ पडलेला आहे आणि अशा प्रकारचे पीडा परमेश्वराने आपल्या दासांच्या द्वारे पाठवून पृथ्वीवरच्या लोकांना हेच दाखवलं की माझी महिमा आणि माझं अस्तित्व बुद्धी आणि कल्पनेच्या पलीकडे आहे. त्यानंतर 3ऱ्या नंबरची पीडा कोणती दिली? प्रगटे 11 आणि वचन 6 मध्ये पाण्याचं रक्त होण्याचा अधिकार दिलेला आहे. म्हणजे काही लोक इकडं पाऊस नाही पडला, तिकडं पाऊस नाही पडला, तिकडं पाऊस नाही पडला, तर कोणी नदीकडे राहायला गेलेत, कोणी समुद्राकडे राहायला गेलेत, कोणी मोठमोठ्याला तळ डॅम नाही का इकडे राहायला गेलेत आणि तिकडं पाणी पिईल आणि आम्ही आमच्याच देवाची उपासना करेल, आम्ही आमच्याच मार्गाने चालेल असं म्हणून काही लोक नदी, नाले, वडे, डॅम, समुद्र, तळे इकडे जे उठून गेलेले आहेत. तर परत या देवाच्या सेवकांच्या द्वारे परमेश्वराने 3ऱ्या प्रकारचा अधिकार दिला आणि तो अधिकार कोणता दिला? पाण्याचं काय व्हा? रक्त व्हा. म्हणजे आज जर तुम्ही पाणी पाहिलं तर ते पाणी निळं, शुद्ध आणि एकदम चांगलं आहे, परंतु त्या काळातलं पाणी एकदम लाल आणि लाल होणार आहे. म्हणजे पाण्याचं काय झालेलं आहे? रक्त बनवलेलं आहे. आणि मग रक्त बनवल्याच्या नंतर पिढेचा महाभयंकर ख्रिस्त विरोधकांचा काळ असताना सुद्धा पृथ्वीवरचे लोक किती कठीण म्हणायचे, किती जड हृदयाचे, किती जड अंतःकरणाचे, की परमेश्वराने अग्नीच्या द्वारे तर लोकांना भस्म केलं, तेव्हाही त्यांच्यात बदल झाला नाही. त्यानंतर पाऊस थांबवून दुष्काळाने अनेक लोकांचा नायनाट केला, तेव्हाही यांनी यांच्यात बदल केला नाही. आता 3ऱ्या प्रकारची पीडा परमेश्वराने पाठवली. पाण्याचं काय केलं? रक्त. काय केलं? रक्त केलं. एक गैरसमज आहे तो मी दूर करण्याचा प्रयत्न करतो. प्रगटीकरणाच्या काही पुस्तकामध्ये काही सेवकांचे संदेश आहेत किंवा काही सेवक वर्गांचे लिखाण आहेत की ते म्हणतात 2 व्यक्ती या पृथ्वीवर आलेले आहेत. तर पहिला व्यक्ती कन्फर्म झाला एलिया, कारण एलियाच्या काळात असताना त्यांनी त्याच्या मुखातून शब्द बोलला आणि अग्नीच्या द्वारे लोक मरण पावले. जुन्या करारात पण आपण पाहिलं. त्यानंतर त्यांनी प्रार्थना केली आणि 3.5 वर्ष पाऊस थांबला आणि तेच प्रगटी 11:6 मध्ये पण झालेला आहे. म्हणून एलिया हा 100% त्यांनी मांडलेला आहे. परंतु हनोकच्या वेळेस ते म्हणतात हा हनोक नाही तर कोण आहे? मोशे आहे. काही जण म्हणतात हा हनोक नाही तर मोशे आहे. तर हा हनोक नाही मोशे आहे असं हे का म्हणतात? तर त्यांनी 2 रेफरन्स बाहेर काढले काही लोकांनी. पहिला रेफरन्स प्रगटी 11:6 मध्ये त्यांना पाण्याचं रक्त होण्याचा अधिकार दिलेला आहे. तर मग पाण्याचा होण्याचा अधिकार आहे, तर मग निर्गमचं पुस्तक अध्याय 7 17 ते 21 मध्ये मोशेच्या द्वारे सुद्धा परमेश्वराने पाण्याचं काय केलं? बोला. रक्त केलं. बरोबर आहे ना? मग काही लोकांनी हा रेफरन्स घेतला की प्रगटी 11:6 मध्ये जर म्हणतो की पाण्याचं रक्त करण्याचा अधिकार आहे, पाण्याचा रक्त अधिकार आहे, तर मोशेच्या द्वारे परमेश्वराने तो अधिकार मोशेला दिलेला होता. आणि म्हणून निर्गम 7
17 ते 21 मध्ये परमेश्वराने जेव्हा मोशेला सांगितलं की तू आपल्या हातात काठी घे आणि नदीवर मार, तेव्हा पाण्याचे रक्त होईल. आणि मग त्या ठिकाणी वचन 20 आणि 21 मध्ये मोशे आणि अहरोनाने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे काठी उचलून फारोच्या आणि त्यांच्या सेवकांच्या समक्ष काय केलं? पाण्यावर मारलं. कोणाच्या समक्ष? फारोच्या आणि त्यांच्या सेवकांच्या. आणि मग वचन 21 सांगते की नदीतले मासे मेले, त्याचे घाण सुटले आणि ते पाणी पिवेना, कारण साऱ्या मिसर देशात काय झालं? रक्तच रक्त झालं. आता काही लोकांचा जो संशय आहे तो वचनाला धरून आहे, आपण मान्य करू बरं का. परंतु पुरावा कोणता आहे? इब्री 9:27 की मनुष्य एकदाच जन्माला येणार, एकदाच मरणार आणि त्यानंतर त्याचा न्याय होणार. कारण प्रभू येशू पण जगात आला, क्रुसावर मेला आणि मग तिसऱ्या दिवशी उठला. म्हणजे मनुष्य जगात आल्याच्या नंतर त्याला एकदा मरावं लागेल आणि मृत्यूच्या नंतर त्याला न्याय सभेच्या पुढं उभं राहावं लागेल. तर मग हनोक जो आहे तो उचलला गेलेला आहे, कारण त्याला मरणाचा अनुभव आलेला नाही. मोशे उचलल्या गेलेला आहे, त्याला मरणाचा अधिकार आलेला नाही. आपण मान्य करू की मोशेच्या काळात परमेश्वराने पाण्याचं रक्त केलं, परंतु तेव्हा सगळ्या जगातलं पाण्याचं रक्त केलं होतं का? नाही. सगळ्या जगातलं नाही केलं होतं ना. जो मिसर देश आहे, जिथं देवाचे लोक त्याने डांबून ठेवलेले होते, अडवून ठेवलेले होते आणि त्यांना बाहेर काढून दुधामादाचं देश होतं, तिथे पण लोक होते, तिकडे त्यांना न्यायचं होतं. आणि म्हणून परमेश्वराने तो चमत्कार त्या ठिकाणी केला, परंतु संपूर्ण जगातलं पाणी रक्त केलेलं नव्हतं. आणि म्हणून या वचनातून एक गोष्ट शिकायला मिळते की ज्या देवाने निर्गम 7 नाही का 17 ते 21 मध्ये पाण्याचं रक्त केलेलं आहे आपल्या दासांच्या द्वारे, तोच परमेश्वर प्रगटी 11:6 मध्ये जे लोक आपला देश, आपलं वतन, आपली शेती, घरदार सोडून नदी, नाले, मोठमोठाले डाम, मोठमोठाले तळ्यांच्या ठिकाणी गेलेत, अशा ठिकाणी गेल्याच्या नंतर बायबल आम्हाला शिकवते की परमेश्वराने त्या ठिकाणी ते पाण्याचं पण काय केलं? रक्तच केलं. पाण्याचं रक्त केलेलं आहे. मग मनुष्य दिवसातून किती लिटर पाणी पितो? जे काय म्हणतात शिक्षक किंवा नर्स लाईनचे लोक आहेत त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे. 3 ते 4 लिटर. 3 ते 3.5 लिटर. ओके. 3.5 ते 4 लिटर मनुष्य पाणी पित असतो. काय मनुष्य 4 लिटर पर्यंत होतो, पण 3 ते 3.5 लिटर पाणी त्याला पाहिजे. मग एका ग्लासात किती पाणी असते? एका लिटर मध्ये किती ग्लास पाणी असतो? 4 ग्लास. 1 लिटर जे आहे बॉटल नाही का, त्याच्यामध्ये किती ग्लास पाणी असतो? 50 ml. 250 ml. एम एल नाही समजणार मला फक्त ग्लास सांगायचं. छोटा ग्लास असला ना तर 200 आणि मोठा ग्लास असला तर 250. 100 मिलीलिटर. पावशेर. 4 पावशेर. मला फक्त किती ग्लास पाणी, जो रेग्युलर ग्लास आहे, ग्लासांचे साईज आहेत लहान मोठे, तो ग्लास नाही म्हणत आहे. येशूने जो ग्लास म्हटला नाही का, हा 4 ग्लास. कोणी 2 म्हटले, कोणी 1.5 म्हटले, कोणी 3 म्हटले, कोणी 4 म्हटले, तर कोणी 5 म्हटले. रेकॉर्डिंग आहे. आता फिक्स कोणीतरी मला सांगा ज्यांनी हे अभ्यास केलेला आहे आणि ज्यांनी हे शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. किती ग्लास भरतो? 4. एक काम करा सुरेखा मॅडम, तुमच्या फ्रीज मध्ये जर बॉटल भरलेली असेल ना, पटकन ते हे करून दाखवा बरं, मुलींना सांगा. म्हणजे अंदाज शिकण्यापेक्षा आपण काय करू,
किती ग्लास पाणी असतात, किती ग्लास असतात त्याकडे आपण लक्ष. कोणीतरी फ्रीज मधून एक बॉटल काढा आणि मला मोजून दाखवा, म्हणजे मग मला त्याचं गणित करता येईल. तर 5 मोजले का ग्लास तुम्ही? आता मोजले का ग्लास तुम्ही? हा हा मोजा. किती ग्लास आहेत ते आपण नाही बाकीचे बोलू नका आता. 1 लिटरची बॉटल म्हटलं. जी जी बॉटल मला ओके ओके तुम्ही शांत राहा, मला बोलू द्या. बॉटल मला माहिती आहे, लहान बॉटल, मोठ्या बॉटल, खूप मोठ्या बॉटल. आपण जे प्रवास करताना जे बॉटल विकत घेतो ती मी माझ्या डोक्यात ठेवलेली आहे. आणि जो ग्लास आपल्याकडे रेग्युलर आहे, जन्मापासून पाणी पित आहे तो ग्लास. तर किती भरले सुरेखा मॅडम? 3.5. 1 लिटरचीच बॉटल आहे ना? ओके. आता लक्षात घ्या. कोणी 5 म्हणाले, कोणी 4 म्हणाले, कोणी 3 म्हणाले, कोणी 2.5 म्हणाले. आता डोक्यात फिक्स ठेवा की परमेश्वराचं वचन कसं पूर्ण होत आहे. दुष्काळ किती वर्षाचा दिला? 7. मेरी ताई 7 वर्ष नका म्हणू, 7 वर्ष तो पिढ्यांचा काळ आहे. 3.5. साडे नाही बरं, दुसरं कोणीतरी बोलले असेल त्यांनी लक्ष घ्या. पिढेचा काळ किती चाललेला आहे? 3.5 वर्षाचा आताचा. आणि महापिढेचे 3.5 वर्ष म्हणजे 7 वर्ष आहेत. तर आता जे काही 3.5 वर्ष पाऊस पडू नये म्हणजे किती वर्षाचा दुष्काळ आहे हा? 3.5 वर्षाचा. आणि 1 लिटर पाणी किती ग्लासाचं आहे? 3.5. बरोबर आहे ना? 3.5. तर मनुष्य एका दिवशी 3.5 लिटर पाणी पितो. बरोबर आहे ना? बघा, एका बाटलीत 3.5 ग्लास भरलं. मनुष्याच्या पोटात सरासरी 3.5 लिटर पाणी असतो. दुष्काळाचा काळ किती वर्षाचा आहे? 3.5 वर्षाचा. आणि जे लोक बेजार झाले ते किती वर्ष झाले? 3.5 वर्ष. म्हणजे परमेश्वराने जे ठरवलेलं आहे ते बरोबर आपल्या ग्लासापर्यंत आणि आपल्या बाटल्यापर्यंत पोहोचलं. यावर तुमचा विश्वास आहे का? होय. बरोबर आहे का? म्हणजे 1 लिटर पाणीत 3.5 ग्लासच. मनुष्य एका दिवशी पाणी 3.5 लिटर पितो. आणि दुष्काळाचा पण काळ किती वर्षाचा आला? 3.5 वर्षाचा आला. तर मग या पाणी ज्या मनुष्याला पाहिजे तर 3.5 लिटर मनुष्याच्या शरीरात पाणी पाहिजे. म्हणजे 1 लिटर म्हणजे 3.5 ग्लास पाणी तो कदाचित सकाळी पिईल, 12च्या नंतर 3.5 ग्लास पिईल, 2 वाजता 3.5, 4 वाजता 3.5 आणि त्याच्यानंतर म्हणजे 3.5 लिटर पाणी मनुष्याच्या शरीरात पाहिजे. मग हा जो उर्वरित मनुष्य आहे ज्याने जिवंत देवाच्या सेवकांना पीडा दिलेली आहे, महाभयंकर छळ केलेला आहे, निर्माणकर्त्याचं वचन माघारी गेलेल्या लोकांना शिकवत असताना त्यांनी विश्वास ठेवला. माघारी गेलेल्या लोकांनी काय ठेवला? या 2 सेवकांवर विश्वास ठेवला. त्यांनी पश्चाताप केला, जिवंत देवाकडे वळाले. आणि म्हणून ख्रिस्त विरोधकांनी हे पवित्र नगरी पायाखाली तुडवून देवाचे लोक तुडवत आहे म्हणून 4 प्रकारचा अधिकार दिला. पहिले अग्नीने नाश करण्याचा अधिकार दिला, तरी लोकांनी स्वतःत बदल करून घेतला नाही. त्यानंतर दुष्काळ आणला, तरी त्यांनी स्वतःत बदल करून घेतला नाही. आता त्यांनी पाण्याचा काय केला? रक्त केलं. आता पाण्याचं रक्त केल्याच्या नंतरही त्यांच्यात बदल झाला नाही,
मग चौथी पिढा कोणती पाठवली प्रगती 11:6 मध्ये? बघा, चौथी कोणती कोणती पिढा दिली? आणि वाटेल तेव्हा पृथ्वीला सर्व पिढ्यांनी पीडित करण्याचा अधिकार त्यांना दिलेला होता. म्हणजे एखादी व्यक्ती जर देवाच्या माणसांना हाताने मारत असेल तर त्यांचा हात लोळा पडेल. एखादी व्यक्ती देवाच्या सेवकांना शिवी देत असेल त्यांची जीभ गळून पडेल. एखादी व्यक्ती जर देवाच्या सेवकांकडे डोळे काढून पाहत असेल तेव्हा त्यांचे डोळे आंधळे होत असेल. एखादी व्यक्ती जर देवाच्या सेवकांच्या अंगावर धावून जात असेल तर त्यांचे पाय सुद्धा लोळे पडत असेल. अशा प्रकारचा हा चौथ्या प्रकारचा काय दिला होता? अधिकार दिला. हॅलो, लक्षात येते ना? अशा प्रकारचा चौथ्या प्रकारचा पृथ्वीवरच्या लोकांना पाहिजे तेव्हा पिढांनी पीडित करण्याचा अधिकार दिला. प्रियांनो, काही लोक अग्नीने मेलेत, काही लोक दुष्काळाने मेलेत, काही लोक पाण्याचं रक्त पिवेना त्यांनी मेलेत, काही लोक वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांनी मेलेत, तरी त्यांनी त्यांच्यात बदल केला नाहीत. मरण पत्कारलं, नरक पत्कारलं, परंतु हे जे दोन सेवक आलेत त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. कारण प्रियांनो, 80% लोकांपैकी आपलं 100% लोकांपैकी किती टक्के लोक देवाच्या राज्यात गेले? 25%. किती टक्के लोक स्वर्गाच्या राज्यात गेले? 25%. उरलेले 25% नामधारी आहेत ते तसेच राहिलेत. उरलेले 25% जे आहेत ते ओनली जीजस, फातिमा माता, शाब्बात पवित्र दिवस, झेंड्याखाली बप्तिस्मा घ्या, पिता पुत्र पवित्र आत्म्याने बप्तिस्मा चुकीचा आहे, येशू ख्रिस्ताच्या नावाने बप्तिस्मा घ्या, लहानपणी बप्तिस्मा घेणं चांगलं आहे, मोठपणी नाही. अशा प्रकारचे पवित्र शास्त्राचे शिक्षण घेऊन ज्यांनी खोट्या प्रकारे जीवन जगले असे 25% राहिले. म्हणजे किती झाले? 25% उचलल्या गेलेत, 75% नाही का? आणि उरलेले जे 25% लोक आहेत त्यांच्यापर्यंत देवाचं वचन पोहोचलेलं असताना सुद्धा त्यांनी नकार केला. म्हणजे स्वर्गाच्या राज्यात 25% गेले आणि नंतरच्या काळामध्ये तिसऱ्या आगमनाच्या वेळेस बहुतेक 25%च्या जवळपास जातील की नाही शंकाच आहे. फक्त आज येशू ख्रिस्ताचं येणं झालं तर फक्त 25%च आहे. तुम्ही म्हणाल पास्टर कसे? तर तुम्हाला एक वचन मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही जर प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय 3 आणि वचन 4 जर तुम्ही पाहाल तर थोडके असे लोक नाही का ज्यांनी स्वतःला विटाळलं नाहीत तेच देवाबरोबर देवाच्या राज्यात गेले. तिथं थोडका हा शब्द वापरला. त्यानंतर मत्ती 7:13 आणि 14 थोडक्याच लोकांना जीवनाचा मार्ग भेटला आणि तेच लोक देवाच्या राज्यात गेले. इथे पण दुसरा पॉइंट आपल्याला भेटला. त्यानंतर मत्ती 7 आणि वचन 21 मध्ये जे लोक प्रभूजी प्रभूजी म्हणणारे होते ते स्वर्गाच्या राज्यात गेले नाहीत तर स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे त्या काळात येशू काय म्हटला? पुष्कळ जण मला म्हणतील की प्रभू मी तुझ्या नावाने काय दिला? संदेश दिला, मी भूते काढले, मी अद्भुत चमत्कार केला. मत्ती 7:21 मध्ये येशू म्हटला, अहो अनाचार करणाऱ्यांनो तुम्ही माझ्या पुढून निघून जा, मला तुमची कधीच ओळख नव्हती. म्हणजे पुष्कळ लोक सार्वकालिक नरकाकडे आहे आणि थोडकेच लोक देवाच्या राज्यात आहे. तर हे जे दोन देवाचे सेवक या जगात आल्याच्या नंतर 4 प्रकारचा अधिकार त्यांना दिलेला आहेत आणि 4 प्रकारच्या अधिकारातून मोठमोठाले हाल अपेष्टा त्यांचे झाले, वेगवेगळ्या प्रकारचे छळवणूक त्यांची झाली, सर्व जे नाही ते झालं. परंतु अशाही परिस्थितीमध्ये ते डगमगले नाहीत. देवाने त्यांचा उपयोग केला. परमेश्वराने प्रत्येक परिस्थितीत काढलं. उद्याचा संदेश मी तुम्हाला देणार आहे. तर स्वापद जो बलवान आहे, ताकदवान आहे, तो आता मेन स्वापद
म्हणजे सैतानाचा मेन माणूस आता युद्ध करण्यासाठी आला आणि त्यांच्याद्वारे हे दोन देवाचे सेवक मृत्यू पावले. तो उद्याच्या क्लासमध्ये मी तुम्हाला शिकवेन. पण पृथ्वीवर जे सैतानाचे लोक होते, जो स्वापदांचा काळ होता, स्वापद नव्हते बरं का, काळ होता, त्या काळामध्ये मात्र परमेश्वराचे दोन्ही सेवक डगमगले नाहीत. परंतु शेवटच्या या दिवसात क्षणात मग स्वापदांच्या द्वारे परमेश्वराचे प्रिय लोक हो, मग त्या ठिकाणी जो आहे युद्ध झालेलं आहे ते उद्या आपण बघणार आहोत. प्रभू या वचनातून आम्हा प्रत्येकांना आशीर्वादित करो. मी मेरी ताईला विनंती करतो, त्या प्रार्थना करतील.